श्रीमच्चक्रधरांध्री पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आल्हादिता चिद्ब्रह्मादिपलोग पुष्पजनिता नंदादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुरंजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दृष्टांत आपला काल अपूर्ण होता। शिंदे राणेचा लीळा सांगायची बाकी होती। लीळा क्रमांक उत्तरार्ध 65 प्रतिष्ठानी गणपत मढी भेटी अवस्थान तसा चाशी भेट। नागदेव आचार्यांवर ही लीळा आहे। नागदेव आचार्याला स्वामींनी एकदा सांगितलं होतं तुम्ही आमच्याजवळ राहू नका। मग त्यांनी विचार केला जायचं तर कुठं जायचं। मग स्वामींनी सांगितलेला गोविंद प्रभूचा अवतार आहे त्या ठिकाणी जायचं। म्हणून ते रुद्धपूरला गेले। रुद्धपूरला 6 महिने त्यांना तिथं ठेवलं। परत मध्ये निरोप पाठवला आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही। मग भट्टोबासाला दुःख आलं माझ्यावरून स्वामीचं काय वाचं बंद पडणार आहे। परंतु एकदा भक्तिजन महाराष्ट्रातून रुद्धपूरकडे गेले गंगा तीराकडून। त्यांना सांगितलं की तिथं भट्टो आहे त्यांना सांगा की तुम्ही ताबडतोब येणे हे भेटीशी उतावळे असे। ती आले आणि स्वामी चक्रांचा गणपत मठामध्ये मुक्काम होता। आज सकाळी स्वामी विहरणाला विजय केले। चाशी नदीच्या किनाऱ्यावर बसणं त्याला चास म्हणतात आणि त्या ठिकाणी भट्टोबासाची आणि आमच्या स्वामींची भेट झाली। गणपत मठावरून तिथं गेले। रहाट गावाहून स्वामी भट्टोबास आले आणि स्वामींची भेट झाल्यानंतर खूप रडायला लागले। स्वामी म्हणतात दुःख न करा। स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला भेटीला उतावळे झालो असे म्हणजे भेटले। स्वामी कळकळून त्याला भेटले। स्वामींजवळ बसले रडायला लागले। स्वामी म्हणतात रडू नका आता तुम्हाला हे केवते नाही पाठवे आम्ही तुला आता कधीच पाठवणार नाही। तेव्हा स्वामींनी हा शिंदे राण्याचा दृष्टांत भट्टोबासाला त्यावेळेस सांगितलेला आहे। दृष्टांत आपला झालेला आहे। आता दृष्टांताचा अन्वय जो जन्मक्षेपी परमेश्वर त्याला संबंध देतात। कोणाला शिंदे राणेप्रमाणे एकनिष्ठ आहे त्याला। पुरुष आपले करणीय करीत साता तेथची कीर्ती ते पावे। पुरुष आपलं कर्तृत्वाने त्याच ठिकाणी कीर्तीला पावतो। कशा असतं शिंदे राणेच्या दृष्टांताप्रमाणे। सत्यार्थ प्रगटे कधी शिंदे राण्याच्या दृष्टांताप्रमाणे वागले एकनिष्ठने तर सत्यार्थ प्रगट। साधनापाशी साध्य उत्तम कशा असतं शिंदे राण्याच्या दृष्टांताप्रमाणे। आता नव्या संबंध कधी शिंदे राणाच्या दृष्टांताप्रमाणे पुनसंबंधी। अर्थ कौनी एक रावो असे बरेच राजे आहेत त्याच्यापैकी हा एक राजा आहे। तसं आमचे स्वामी चक्र यांचा अवतार आहे बाकीच्या अवतारापेक्षा। तो राज्यभ्रष्ट होय। तो राजा राज्यभ्रष्ट होतो पदावून खाली जातो। तसं हा नाही। हा राज्यभ्रष्ट होतो म्हणजे उत्तरापंथाला जातो। स्वामी उत्तरापंथाला गमन केले हेच राज्यभ्रष्ट आहे। तयाप्ता पायिक परिवार सन्निधानीचे भक्तिजन कौनी कवना ते ओळगे कौनी कवना ते ओळगे। कोणी कोणत्या अवताराची भक्ती जवळ श्रीप्रभूच्या सन्निधानात जातं कोणी कुठं जातं। परंतु शिंदे राणे म्हणजे आचार्या उपलक्षणे जे जीव आहे ते सिंहासना वांचून म्हणजे स्वामी चक्ररा वांचून कवना ते ओळखती ना कोणालाच ओळखत नाही। अनिकाची वास न पाहती कवनाच्या हातातळी हात न ओळविती
म्हणजे भिक्षा अवसरी स्वामी चक्रधर गेल्यानंतर जेव्हा भट्टोबात जायचे ना, तेव्हा भिक्षा न मागता काय मागायचे, श्री चक्रधर द्या. अशा प्रकारचा भट्टोबास त्यांना श्री चक्रधर द्या, माझा श्री चक्रधर द्या असा एकी परीचा उद्यम मात्र करुनी, म्हणजे गोवळवे कोरुंडने मुखी पिळूनी रस त्यांच्या तोंडात टाकत होते. आपल्या कुटुंबाचा निर्वाह करती, म्हणजे शेष मात्र देहाचा चरितार्थ करतात. मग तो रावो आपल्या राज्य बैशे, म्हणजे पुनसंबंधाला या जीवाला पात्र करतो. राज्य बैशे म्हणजे पुनसंबंधाला या जीवाला काय करतो, तो पात्र करतो. आणि पुनसंबंध पात्र करतो तेव्हा तो राजा म्हणजे स्वामी चक्र सिंहासनावर बसलेले आहेत. सर्व लोक म्हणजे महादाईचा, माईम भट्ट वगैरे यांना पुनसंबंध झालेला आहे भट्टोबासाच्या आधी. आणि ते पुनसंबंधाला गेल्यानंतर स्वामींजवळ बसलेले आहे. तेव्हा स्वामी असे पाहतात सिंहासनावर की बुवा सर्व तुम्ही दिसतात ना, आमचे शिंदे राणे दिसत नाही. शिंदे राणे म्हणजे भट्टोबास. मग ते सांगतात की बुवा ते कवना ते ओळखती ना, कवना ते जय जय शब्दी बोलवती ना, म्हणजे ते परमेश्वराशिवाय दुसऱ्याला काही तुमच्याशिवाय ओळखत नाही. परमेश्वर प्रसन्न होतो आणि त्या भट्टोबासाकरता दांडिये डोळी पाठवून, पालखी वगैरे पाठवून, म्हणजे पुनसंबंध म्हणजे काय करतात, पुनसंबंध आणू धाडतात आणि सर्व दळेशी परमेश्वर त्याच्या समोर जातात. गाजत वाजत त्याला पुनसंबंधाला प्राप्त करतात. म्हणतात, स्मृतिस्थळ ज्याने ऐकलं असेल त्याला कल्पना असेल, भट्टोबासाने आपल्या देहाचा आयुष्य संपवलं. आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला गुजरातमध्ये, तेव्हा महाराष्ट्रातून काही लोक तिकडं त्या बालकाला पाहायला जात होते. कोणी विचारलं काय, म्हणे गुजरातमध्ये अमक्या अमक्या बाईला एक पोरगा आला, सोनियाचा पाऊस पडला, मोतियाचा पाऊस पडला. तुम्ही जाऊ नका गुजरातमध्ये, तुम्हाला सोनं बी भेटणार नाही, मोती बी भेटणार नाही. तेव्हा पडला असेल तो, म्हणजे तो आचार्यांचा जन्म झाला. अशा प्रकारचा हा दृष्टांत शिंदे राण्याचा आपण संपवलेला आहे. पुढे रिनाईताचा, तो अनन्यता पा करी पारका कर्मे तियेची चेष्टवी की, ना ते व्यवस्था ईश्वरे आधीची केली असे जैसा रिनांताचा. अनन्यता करतो तो जीव, परंतु त्याला त्याचे कर्म त्रास देता की म्हणाले चेष्टा ते काय गे, तो अनन्यतेने परमेश्वराला शरण रिगत आहे, परंतु त्यांनी मागचे जोडलेले कर्म त्याला त्रास देतील किंवा नाही ते म्हणतात नाही हो, तुम्ही कशाला टेन्शन घेता. त्याचे किती खराब कर्म असले आणि तो ईश्वराला शरण रिगाला, थोडा मोठा ईश्वराला शरण रिगाला, तर त्याची व्यवस्था कोण करतात, ईश्वर करतात. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी रिनाईताच्या वर दिलेला आहे. धरत जायला धरत बिनी ते ठेव, सर्व पळपळ होतं. रिनाईताचा दृष्टांत, रिनाईत म्हणजे ऋणी, कर्जबाजारी, त्याचा दृष्टांत दिलेला आहे. कसा दृष्टांत आहे तो आपण पाहणार आहे. कौनी एक देशाचा रिनाईत असे, देशाचं कर्ज ज्याच्यावर आहे, किती कर्जबाजारी असं, त्या अशी एक धरी, खूपच गावातल्या लोकांचं कर्ज घेतलेलं आहे. मग प्रत्येक जण काय येतो, दरवाजावर येतो, मग एक धरतो, त्याला काहीतरी देतो, तो सोडवतो. आणि कधरी त्यापासून सुद्धा सोडतो. असं एकूण एक 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 काय राहतं, चालू राहतं. परंतु अशा कंडिशनमध्ये आलेला जीव, अशा परिस्थितीत आलेला जीव, काही काही लोक काय करतात, सुसाट करतात, म्हणजे आत्मघात करतात. कर्जबाजारी आले त्यांच्यासाठी हा दृष्टांत आहे. त्याने सुसाट नाही केला, तो उबगला, काय आला, कंटाळला, त्रसला
आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला सदर्थ रायाशी शरण रे. गावाचा राजा किंवा राज्याचा राजा, त्याच्याला काय नीतिमंत राजा आहे, त्याला काय जातो शरण रे. शरण जातो, मग तो तयाची या ऋणाची व्यवस्था करी. तो काय करतो, त्या सर्व लोकाला बोलवतो आणि त्यांच्या कर्जाची व्यवस्था करतो. हा आगे खंगला. हा काय झाला आहे, खंगला म्हणजे कंगाल झालेला आहे. अर्ध सोडवी. तुम्ही सर्वांनी पहिले जितकं कर्ज होतं त्याच्यातलं अर्ध याला काय करा, सरकार पुरंच माफ करते. अर्ध माफ करा. अर्ध्याची व्यवस्था, राहिलेल्या अर्ध्याची व्यवस्था तो राजा म्हणतो आपण करी. का, तो नीतिमंत. तो राजा इतर राजासारखा नाही, तो नीतिमंत. आणि आगा हा खंगला म्हणून, हा काय आहे, खंगला म्हणजे कंगाल झाला म्हणून काय करायचं, लक्ष कवड्या बुजावे. हा जे येईल ते घ्यावे, लक्षाचे कवडे असा भोग याचा करायचा. कर्ज ऋण याचं घ्यायचं आणि ते बी कसं, हा जे येईल जे देईल ते घ्याय. आता पैसे असले तर धान्य दिलं तर धान्य घ्यायचं आहे का नाही. जे देईल ते वेळी घ्या आणि जेव्हा देईन तेव्हा घ्यायचं. जसं देईल तसं घ्यायचं. जसं देईल धान्य रूपान देवा मग देवा, जेव्हा ज्या वेळेस देईन तेव्हा घ्यायचं. तैसा हा जीव. तशा प्रकारे सिद्धांत. हा जीव अशेषा चक्राचा ऋणाईत झाला. अशेषा चक्रा, देवता चक्राचं 81 कोटी 1,10,10 देवतेचं आपण काय जोडलेले आहे, ऋण जोडलेले आहे, म्हणजे कर्म जोडलेले आहे. प्रत्येक जण प्रत्येक देवतेचा कर्जबाजारी आहे. कोणी वेसो आपण बसलेलो आहे, आपण सुद्धा त्याच्यात सामील आहेच. म्हणून ते म्हणतात की प्रत्येक जण काय करतो, देवता चक्राचा ऋणाईत असे. मग तो काय करतो, एक कर्जातून मुक्त होण्यासाठी परमेश्वरात शरण गे. अनन्य गतीने परमेश्वराला निघतो. मग परमेश्वर त्याचा नित्यविधी निमित्त विधी करून त्या ते सकळ ऋणाचे उत्तराई करते. त्याला नित्यविधी आणि निमित्तविधी देऊन सकळ ऋणाची उत्तराई काय करतात, व्यवस्था करतात. हा दृष्टांत गोसावी साधा प्रति डोमेग्रामी निरोपला. अशा प्रकारे परमेश्वराने त्या डोमेग्रामला हा निरोपण केलेला आहे. दृष्टांत आहे ऋणाईताचा. लीळा क्रमांक आहे उत्तरार्ध 372. सारंग पंडिता उद्धरण कथन अनुवादू. मागे ही लीळा झालेली आहे. सारंग पंडित आणि स्वामी फिरायला जात होते. रस्त्यामध्ये नाला लागला. तुम्हाला माहीत आहे, नाला लागला, त्याला काही पास करता येईना. मग स्वामींनी हात दिला, हातासरसे तो तिकडं आला. त्याला आश्चर्य वाटलं. स्वामी म्हणतात, पांड्या अनुसराल तर ऐशीची काढी जेल. जर अनुसरले आम्हाला तर असंच तुम्हाला या संसार चक्रातून काढून टाकेल. मग त्यांनी विचारलं, न अनुसरता ते इथंची खावणी. मग अशा प्रकारचं स्वामी चक्र दारांच्या जवळ तो बसलेला आहे. आणि जी तुम्ही अनुसरा म्हणता, अनुसरून काय फायदा आहे, अनुसरणाला काय होतं. मग स्वामींनी त्याला उद्धरण प्रकरण सांगितलं आहे. अनुसरल्याच्या आगांतू कुंटे अनारब्ध सुंके प्रारब्धा भोग. आणि त्यावेळेस हा ऋणाईताचा दृष्टांत सांगितला की बुवा कोणीतरी कर्जबाजारी राहतो, तो सदर्थ राहायला शरण राहतो. तशा प्रकारचं या सारंग पंडिताला स्वामींनी हा दृष्टांत दिला. आणि उद्धरणाचे 66 वचनं पूर्ण स्वामींनी या ठिकाणी त्याला काय केले, निरोपण केले. तेव्हा स्वामी म्हणतात, पांड्या आता अनुसरा. जी म्हणे हा उच्च वर्णीय देह आहे, ब्राह्मणाचा देह आहे, कसं काय अनुसरू. अरे स्वामी म्हणता, अंगात जन्माच्या काय अनुपत्ती पडल्या असती, ऐशे अनंत जन्मे गेली, मेळी दिदले मोळे दिदले, हा एक जन्म इथे दिजा. पण तरीही तो काही अनुसरला नाही. त्याला निमित्त करून हा ऋणाईताचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. अन्वय. अनुसरल्याचे आगांतुक कुंठे अनारब्ध सुंके प्रारब्धा भोगक्षय. कशास्तव ऋणाईताच्या दृष्टांताप्रमाणे. अनुसरल्याची कर्मासवा भोग नाही, दैव सवा भोग. कशास्तव ऋणाईताच्या दृष्टांताप्रमाणे. अनुसरल्याची देवत्व त्रिंचत्व होणे नाही, देवता फळ नरक फळ होत नाही, या दृष्टांताप्रमाणे. आणि
येथोनी जर अव्यवस्था व्हावी तर व्यवस्था कुठून व्यवस्था कुठून होती. म्हणून त्या दृष्टांताला हा न्याय दिला की त्यांनी तो अनन्यता पुरुष परमेश्वराला शरण रिकतो आणि कर्मे ती चेष्टविती. कर्म ते चेष्टकत्व त्या करतात तर परमेश्वर त्या आधीच काय करतात, ईश्वर त्याच्या ऋणाची म्हणजे कर्माची काय करतात, व्यवस्था करतात. जसा रिनाईताचा कौनी एक देशाचा रिनाईत असे म्हणजे अनुसरला पुरुष. आपण सुद्धा रिनाईत आहे. ऋणाईत म्हणजे कर्जबार. अनेक देवतेचे कर्म आपल्या जीव स्वरूपापण जोडलेले आहे. हे कर्म आपल्याला त्या देवतेचे काय करावं लागतील, भोगावे लागतील. याला म्हणतात ऋण. कितीतरी देवतेचे कर्म आपण जोडलेले आहे. तो अनुसरला पुरुष. त्या ते एक धरी म्हणजे अन्नव देवता धरते. त्या ते काही देऊन काही भोग भोगल्यानंतर सोडते. मग वरची देवता धरते अष्टभैरव, तिचा बी भोग भोगल्यानंतर ते सोडते. मग आणि काही धरी म्हणजे शांभव विश्वचैतन्य, ते तिच्यापासूनही सुटका करून घेतो. म्हणजे कर्म संपलं की सुटका झाली, कर्माचा भोग संपला की सुटका झाली. असा उबगला कोण, तो जीव. आणि उबगलानं समर्थ रायाशी शरण गे म्हणजे त्याची ज्ञानाची परवळ येते. आणि परवळ आल्यानंतर तो परमेश्वराला काय करतो, शरण रिकतो. रावो तयाची व्यवस्था करी. राजा म्हणजे परमेश्वर त्याची व्यवस्था करतो, म्हणजे कर्माची काय करतो, व्यवस्था करतो. आगा हा खंगला त्या देवतेला सांगतो. जसा तो राजा त्या कर्ज देणाऱ्या लोकांना सांगतो की हा खंगला, तसा परमेश्वर त्या देवतेंना सांगतो की हा खंगला. म्हणजे तुमचे कर्म भोगू भोगू हा लापट झाला आहे. याची काही स्थिती राहिलेली नाही. कर्म भोगून त्रसित झालेला आहे. याला अर्धे तुम्ही काय करा, माफ करा. अनुसरल्याचे आगांतुक कुठे अनारब्ध सुंके या वचनाच्या नुसार अर्ध्याची व्यवस्था करतात. आणि अर्धा जे आहे तो बी कसा भोगायचा, प्रारब्धा भोगक्षय. तो बी कसा, लक्षे कौंडण्याये भोगावे. 1,00,000 रुपये जर इतकं कर्ज त्या देवतेचं जर त्या जीवावर असलं तर फक्त 1,00,000 कवडे द्यायचे. रुपये वेगळे आणि कवडे वेगळे आहे का नाही. रुपये म्हणजे पैसे, आपले रुपये म्हणजे रुपये, आणि कवडा म्हणजे 1 पैसा. कवडा म्हणजे 1 पैसा. 1,00,000 रुपयाचा 1,00,000 कवड्यावर आला, हा ज्ञानियासाठी भोग आहे. हा ज्ञानियाचा भोग आहे. आणि प्रेमी असला तर त्याला 1,00,000 कौंडन्याय म्हणजे 1,00,000 रूप जर त्याचे कर्म असले तर त्याला फक्त 1 कवडा देऊन भोगायचा. ज्ञान आणि प्रेमामध्ये हा फरक सांगितला. कर्म नाशण्यामध्ये हा फरक सांगितला. किंवा कर्म नाशण्याचे प्रकार की ज्ञानिया जर असला तर 1,00,000 रुपयाचे 1,00,000 कवडे करतात. 1,00,000 कवडे म्हणजे 1 पैशाचे 100 पैसे म्हणजे 1 रुपया झाला आहे का नाही. असे 1,00,000 म्हणजे किती होतील ते करून घ्या. तशा प्रकारचं ज्ञानियाचं होतं. आणि भक्ताला 1,00,000 कवडे असले तर फक्त 1 कवडा द्यावा लागतो. बाकी सर्व परमेश्वर माफ करून घेतात. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळं देवत्व त्र्यंचत्व होणे नाही. ते बी कसं, जो परमेश्वराला शरण रिगाला त्याला देवता फळ होणार नाही, त्याला खालचं नरक फळ होणार. कारण देवता फळ झालं तर खाली यावं लागेल, नरक फळ झालं तर दुःख व्हावं लागेल. म्हणून दोन्ही बी होत नाही. मग त्याला काय होतं, पुनसंबंध होतो. काय होतं, पुनसंबंध म्हणजे परमेश्वर त्याला त्या देह देऊन त्याला भेटतात, त्याला पुनसंबंध म्हणतात. जे वेळी देईल ते वेळी घ्यावी. दिवसा देव, रात्री देव, 8 दिवसांनी देव, 15 दिवसांनी देव, ते घ्यावं. तसा हा विधीवर असेल. देवता आपला भोग भोगीत नाही. जोपर्यंत विधीवर आहे तोपर्यंत देवता याला भोग भोगवणार नाही. देईल तैसे घ्यावे, मजुरी करून देईल आहे का नाही. त्याच्यावर पैसे थोडंच आहे, तो काय करेल, मजुरी करून देईल. थोडे देईल जास्त देईल, थोडे देईल नाही तर जास्त देईल, तसे घ्यावे. तसा काही काळ उन्हा
काही काळ भोगू ना, अशा प्रकारचा कमी जास्त भोग जीवाला अशेष देवता चक्रापासून, परमेश्वर रिनायतापासून, त्या कर्जापासून काय करतात, सोडवतात. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी सांगितलेला आहे आणि निमित्त दिलेलं आहे की आपण परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराचं दास्य केलं, परमार्गाचं दास्य केलं, अधिकरणाचं दास्य केलं, तर आपल्याला निश्चितपणे कर्माचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जोडलेले जे कर्म आहे ते लक्ष कवळण्याय काय होतील, नासून जातील. पुढे दृष्टांत दंडियाचा. दंडिया म्हणजे शत्रू, रिनायत म्हणजे कर्जबाजारी, आहे का नाही. आता दंडियाचा लाभ, कर्माची व्यवस्था पाहतायशी पण प्रतिकूळा विघ्न करते की. कर्माची व्यवस्था करतात पण प्रतिकूल देवता तर विघ्न करतील याला. तेव्हा स्वामी म्हणतात सन्निधानी रे गुण. हा जर परमेश्वराच्या जवळ बसला तर त्याला विघ्न करणार नाही. जैसा दंडी आहे, एखादा दंडी आहे, अनेक लोकांचं शत्रुत्व निर्माण केलं आहे आणि जो एखाद्या राजाच्या जवळ शरण जाऊन बसला तर किती बी विरोधक असले तर काय करतील, काही करू शकणार नाही. परंतु एखाद्या वेळेस तो राजापासून अलग गेला की मग मात्र हे केलं. पण जोपर्यंत राजाजवळ आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. जसं आपला कोविड-19 सारखं जोपर्यंत घरी बसलेले आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. घराच्या बाहेर गेले सांगतात ते, प्रत्येक वेळेस फोन लावला की तेच की तुम्ही काय करा, घरी बसा, आहे का नाही. बाहेर जायचं तर मग मास्क बांधा, अमुक बांधा, तर मग ते बी अत्यंत जरुरी काम असलं तर बाहेरी निघा. तशा प्रकारचं यालासुद्धा दंडी आहे, शत्रू आहे आणि ते शत्रू अशा प्रकारचे त्याची वाट पाहतात. परंतु जो जर सन्निधानी असला म्हणजे राजाच्या जवळ असला तर त्याला काही हे करणार नाही. म्हणून आता याचा दृष्टांत आपण वाचणार आहे. कौनी एक जगाचा दंडी असे म्हणजे सर्व जगाचा शत्रू, ते मारल्याशिवाय हे करत नाही शत्रू. मग सदर्थ रायाशी, सदर्थ बळीया जो आहे गावात त्याला शरण देतो. मग त्याची वास कौनाही नाही पाहिजे. एखाद्या मोठ्या माणसाच्या छत्रछायेत गेला की त्याचं चुकलेलं बी असलं तर लोक काही करू शकत नाही. ते राखत असते, ते फक्त बाहेर पाहतात, राखत असते म्हणजे त्याच्यावर नजर, हा कधी बाहेर येतो, हा कधी बाहेर येतो असं राखत असते. तो म्हणिया धाडी, राजाने कदाचित त्याला काही कामाला बाहेर पाठवलं तर आपल्या अंगार खाली सुरक्षा कवर, बुलेट प्रूफ सर्व तयारी करून काय करतात, त्याला बाहेर पाठवतात. पण कदाचित तोच होऊन अर्गयपणा करायला गेला, तोच होऊन जर गेला तर बाहेरी निघाला तर परशुरामबा सुरीवर घेते. ते लोक त्याला सुरीने मारल्याशिवाय राहणार नाही. रामेश्वरबा अलगाच्या शस्त्रासारखं जे अनिकुचर दर्शकता पोट फोडून दगड भरते, काहीतरी करतीलच विरुद्ध, त्यांच्या तावडीत सापडला की ते करतील. तशा प्रकारचा हा जीव अशेषा देवता चक्राचा दंडी आहे. प्रत्येक देवतेचा शत्रू झालेला आहे, प्रत्येक देवतेचं याने वाईट कर्म जोडलेलं आहे. आणि अशा त्रसला कंटाळून गेला, परमेश्वराला शरण गे. मग त्याची कौनी वास पाहणे, त्याची वास कोणी पाहत नाही. दास्य म्हणूनही बाहेरी निघे. परमेश्वराच्या कामासाठी जर बाहेरी निघाला तर परमेश्वर त्याला अंगरखा देतात. अंगरखेना बाहेरी होय ते वेळीशीची देवता विघ्न करते. अशा प्रकारचं लक्षण करतात. आणि तो जर होऊन बाहेर निघाला तर देवता मात्र त्याला तेव्हाच काय करतात, विघ्न संपादन करतात. तैसे असन्निधानी निमित्तविधी तेचे सन्निधान. निमित्तविधी म्हणजे जिथं मार्ग आहे, 2 लोकाच्या वर जिथं 4-5 लोक आहे त्याला काय म्हणतात, निमित्तविधी. एकाच्या वर 2, 3, 4, 5 जे आहे त्याला काय म्हणतात, निमित्तविधी. ते सन्निधान, त्याची अंगरखा. आता आपल्याला जर देवतेच्या कर्मापासून वाचायचं असलं तर आपल्याला निमित्तविधीमध्ये काय करावं लागेल, राहावं लागेल. हा दृष्टांत गोसावी दायंबा प्रति शेळी उपरी खळकुले निरोपला. दायंबाला शेळीच्या प्रकरणावर काय केला, निरोपलेला आहे. दृष्टांत आहे उत्तरार्ध 11. परवी दायंबा शिक्षापन.
प्रमाद वचने. उत्तरार्ध 11 नंबरची लीळ आहे. एकदा स्वामींचा मुक्काम खडकुलीला होता. आणि दायंबानी स्वामी चक्रांना पैज लावली होती की परवाच्या वेळेस मी येईन. पर्व म्हणजे जसं पौतं पर्व, अमुक पर्व, तशा प्रकारचे पूर्वीच्या काळामध्ये पर्व येत होते. त्याला म्हणायचे कोणतं पर्व? डवना पर्व. डवना पर्वासारखे पर्व यायचे. डवना राहतो एक, तो स्वामींच्या ठिकाणी व्हायचे. अशा पर्वाला त्यांनी स्वामींची पैज घेतली होती की मी येईल म्हणजे येईल, आणि नाही आला तर दायंबा न वर्तेल म्हणजे मेला समजून घ्यायचो. एवढा मोठा आत्मविश्वास आणि स्वामींना त्या दायंबानी वचन दिलेलं होतं. आणि वचन दिलं, दायंबा परवाचा दिवस उद्या आहे, संध्याकाळपर्यंत त्याला कामं काही सुधारलं नाही. मग काय करायचं? रात्री निघालं. संध्याकाळी पैठणला आला. दिव्या लावण्याच्या वेळेस जोरात चालायचे पहिले लोक. बळेग्राम ते पैठण. पैठणला आला. पैठणला आल्यानंतर नातेवाईकाला भेटला. स्वामींसाठी पाने पोफळे वगैरे घेतली आणि तेवढ्या रात्री तो निघाला खडकुलीला जाण्यासाठी. खडकुलीला जाण्यासाठी गेला. रस्त्यात गाव लागलं. ते म्हणतात कोण आहे? जागल देणारे तराळे लोक, ग्रस्त घालणं. ते म्हणे मी आहे. मी कोण? म्हणे मी दायंबा आहे. कुठं जायचं? म्हणे स्वामींना भेटायला. अरे म्हणे त्यात तराळे खोर लोकांनी त्याला खोटे बोलले. काय सांगितलं? स्वामी होते खडकुलीला, आणि सांगितलं जोगेश्वरीला स्वामी. त्यांनी रस्ता बदलला, खडकुली सोडून दिली आणि कुठे गेला? जोगेश्वरीला गेला. कुठे गेला? जोगेश्वरीला गेला. जोगेश्वरीला गेला. पाहतो तर तिकडं काही नाही. रस्त्याने जातो तर धुप्यासारखा आवाज यायचा, माणसाचा आवाज यायचा. आणि तो विचार करायचा कोण आहे? धुपे म्हणजे भूतासारखा काहीतरी प्रकार एक अस्पष्ट असा त्यांना यायचा आवाज. ते म्हणे अरे असतील कोणी, देवता असतील तर आमच्या काय करू शकतील? आम्ही परमेश्वराचे. म्हणजे परमेश्वराचं नाम स्मरण करत करत तो जातो आहे. परमेश्वराच्या नामामध्ये किती महात्म्य आहे या लेढेतून कळालं आहे. आणि जे तो पाहिलं, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, काही नाही. आता जाऊ दे, एवढ्या रात्री कुठे जाता म्हणून एका ठिकाणी पाठ घातली. सकाळी उठला, कावळगावला आला. कावळगावला आला, विष्णू भट्टाची भेट झाली. विष्णू भट्टाची भेट झाली. अरे कुठं? म्हणे स्वामींना मग मला बी जायचं आहे. म्हणे आयते करून जाऊ. म्हणे तुला जेव्हा यायचं तेव्हा ये, मला सकाळीच जायचं. सकाळीच निघाला. स्वामी सकाळी दातच घातत होते की दायंबा त्या ठिकाणी पोचला. पोचल्यानंतर अरे काय कसं काय? म्हणे अशा अशा प्रकारे आलो, पण रात्री असं सर्व वृत्तांत सांगितला रात्रीचा. काय हरकत नाही म्हणे, याला जीव घाला. नाही म्हणे मला पर्व करायचं तेव्हाच मी काय करन? जेवण करेन. स्वामी म्हणतात तसं काही नाही हो, किती मुभा दिली. स्वस्ते चित्ते बुद्ध समवंते, आधी खाऊन घ्या मग करा. मग काय करा? तुम्हाला जे करायचं ते स्वामींचं पर्व ते करा. आम्हाला आधी भुकेले आहे, तुम्ही काय व्हा? शांत व्हा. असं काही नाही की समजून घ्या भुकेला आहे तर आधी देवाची पूजा करायची, तसं काही नाही. स्वस्ते चित्ते बुद्धय संभवंती, स्वस्थतेने करा. आणि पाणी भात त्याला खाऊ घातला. स्वामींच्या ठिकाणी पर्व केलं, उपार केला. स्वामींजवळ बसला आणि स्वामींना म्हणतो आता मला जायचं लगेच. संध्याकाळी रात्री आला, ही रात्री जाणारही रात्री. स्वामी म्हणतात आज भूत चतुर्दशी आहे. आज काय आहे? भूत चतुर्दशी आहे. एक चतुर्दशी येते त्याला भूत चतुर्दशी. त्या दिवशी भूते स्वैरा वैरा फिरते. भूते इकडं तिकडं फिरतात. जिजी तुम्ही असल्यावर आम्हाला काय भीती आहे? मला जावंच लागेल. मी ब्राह्मणाला काय केलं आहे? श्राद्धाचा क्षेम देऊन आलेला आहे, आमंत्रण दिलेलं आहे. स्वामी म्हणतात ठीक आहे तुम्हाला जायचं तर. मग स्वामींनी उभं केलं. रस्त्याने जायचं, मागं फिरून पाहायचं नाही, रस्ता बदलवायचा नाही. काही आवाज आला तरी मागं फिरायचं, पाहायचं नाही. आपल्या आपल्या रस्त्याने सरळ जात राहायचं. अशा प्रकारे तो दायंबाला स्वामींनी माळ दिली, आपल्या तोंडातला तांबूळ दिला आणि स्मरण करत तू काय कर जा. स्मरणाचं किती महात्म्य आहे. चाललाय
पैठण पास झालं. विंझुगाव म्हणजे नवगाव. नवगावच्या जवळ आला. शेळीच्या वेसानी देवता रूप देऊन त्याच्या पाठीमागं लागल्या. एका मंदिरात त्याला आवाज यायला लागला. कोणीतरी दिव्यत्व लोक उतरले असतील म्हणून त्याला वाटलं आपण या मठावर जाऊ. पण जाता त्याला विचार केला, देवांत नाही सांगितलं, मार्ग न संडीजे. परत वापस फिरला. देवता त्या शेळीच्या वेखाने येत होत्या, टाचा चेपत होत्या. हा काय म्हणतो, असतील देवता, माझं काय करणार आहे, मी तर कोणाचा आहे, स्वामींचं आहे. चक्रधर स्वामींचं स्मरण करतोय, चाललाय आणि थोड्या वेळाने त्या शेळ्या एका विहिरीमध्ये काय झाल्या, अदृश्यमान झाल्या. आणि तो घरी आला, क्षेम दिलं आणि स्वामींना तिथून परत भेट झाल्यावर स्वामींना सर्व वृत्तांत सांगितलं. स्वामी म्हणता, येथीचे होते म्हणून वाचले, आम्ही पाठवलं म्हणून वाचले, आम्ही सांगितलेला विधी केला म्हणून वाचले, नाही तर त्या देवतेने तुला घेऊन मारले असते. देवतांनी तुला घेऊन मारलं असतं. प्रमाद चुकवीचे. काय करावं याच्याकरता अशा प्रकारचे प्रमाद चुकवायचे. हा दृष्टांत स्वामी चक्ररांनी या दंडियाचं, तेव्हा दंडियाचा दृष्टांत स्वामींनी त्याला निरूपण केला की सर्व जगाचं शत्रुत्व आपण अंगीकारलेलं आहे, कारण तू समर्थ रायाला शरण निघाला म्हणून वाचला. मग अशा प्रकारचा दंडियाचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितला. याचा अन्वय आहे कोमळ ज्ञानी विखो विघ्न. कशाच्या दृष्टांताप्रमाणे, दंडियाच्या दृष्टांत. जेची विघ्न तेचे ध्यन त्या अशीची वेगळा होय. कोणती, कशापासून, तर दंडियाच्या दृष्टांताप्रमाणे देवतेपासून. मार्गी प्रवर्तल्या पुढच्या अनुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती. कशास्तव, दंडियाच्या दृष्टांताप्रमाणे. पोरा जीवा शेथुनी म्हटले ते न व्हावे मग मरणा शरण जाई. 6 प्रकारचं अशा प्रकारचा मरणा सन्निधान जातो. कशामुळे, याच्यामुळे. ते म्हणतात की आपल्याला या सृष्टीमध्ये 6 प्रकारचं सन्निधान पाहिजे, आहे का नाही. 6 प्रकारच्या सन्निधानापैकी एक कोणतंही सन्निधान आपल्याला असलं तर आपल्याला कोणताही बाधा येणार नाही. सन्निधान म्हणजे जवळीक म्हणजे त्या ठिकाणी राहणे. कोणता, तर ते म्हणतात पहिलं सन्निधान श्रीमूर्तीचं. आता तर काही नाही मूर्ती, परमेश्वर आपल्यापासून निघून गेले. दुसरं अधिकरणाचं. दुसरं सन्निधान कोणाचं आहे, अधिकरणाचं. अधिकरण म्हणजे ज्ञानी, ज्याच्यापासून आपण काही 2 शब्द शिकलो ते कोण आहे, आपले अधिकरण आहे, त्याला म्हणतात अधिकरणाचं. तिसरं वचनाचं, स्वामींनी सांगितलेले जे सूत्र त्याचं सन्निधान म्हणजे ते वाचन पाहिजे. वस्तू गुणाचं म्हणजे ईश्वराच्या गुणाचं सन्निधान. आणि 5वं सांगतात परनिष्ठ आभार. परनिष्ठ आभार म्हणजे आपण अशा क्रिया करत राहायच्या की परोपकाराच्या क्रिया फक्त दैवराटीमध्ये, दैवराटीच्या पात्राच्या ठिकाणी परनिष्ठ आभार काय करायचं, आपण जोडत राहायचं. ज्याला धर्माला काही कमी आहे त्याला धर्माला काय द्यायचं, आपण आधार द्यायचा. ज्याला एखाद्या धर्माच्या ठिकाणी काही कमतरता येते त्याला त्याची काय करायची, आपण पूर्तता करायची. याला म्हणता, याच्याने परनिष्ठ आभार आपला होतो. आणि परमार्गाचे सन्निधान, 6वं कोणतं, परमार्ग. असे 6 सन्निधान ज्यामध्ये पैकी एकही सन्निधान ज्यांनी केलं त्याला हा दंडियाच्या दृष्टांताप्रमाणे देवता त्रास देणार नाही. 6 पैकी एक जीवनामध्ये काय करा, प्राप्त करा, म्हणजे तुम्हाला दंडियाच्या दृष्टांताप्रमाणे देवतापासून परमेश्वर वाचवल्याशिवाय राहणार नाही. कौनी एक जगाचा दंडिया असे म्हणजे अनुसरला पुरुष. कोरडा जीव देवता भजनी आहे. जगस्थानी यक्षिणी स्थावूनी. जगाचा ना, मग जग कोण आहे, तर 81 कोटी 1,15,10,000 देवता. ह्या सर्व देवता आपल्या काय आहे, दंडी आहे, शत्रू आहे. आपल्याला कर्मच भोगायला पाहतात, आपल्याला दुःखच भोगायचा विचार करतात. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारच्या देवता ह्या आपल्याला काय आहे, शत्रू आहे. त्या मारती म्हणजे देवता विघ्न करतात, आहे का नाही, विघ्न करतात. आपण जर परमेश्वर भक्ती सोडून गेले आणि दुसरीकडं वळालं की देवतेने विघ्न केलं. विघ्न करणे म्हणजे आपलं कोणतेही कार्य सिद्धी निवू देत नाही, याला म्हणतात विघ्न करणं. आपण जे परमेश्वराची भक्ती करू त्याच्यात अडथळे आणणं, कारण तुम्ही त्या परमेश्वराची आस सोडून दिली. म्हणून ते म्हणतात की ते
अशा प्रकारचे विघ्न करता. सदर्थ रायाशी शरण रिगे, मग तो परमेश्वराच्या शरण रिगतो, परमेश्वराच्या शरण, मग त्याची वास कोणी पाहू नये. एक बी देवता पाहत परमेश्वराचा झाला. लक्षात ठेवा, आजही परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती केली तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण कधी येणार नाही. लोक म्हणतात आम्हाला अमुक करावंच लागेल, ढमुक करावंच लागेल. आम्ही जरी या पंथाचे आहे पण बाकीचे लोक आमचे या पंथाचे नाही, त्याच्यामुळे त्यांचं पाहून आम्हाला ते करावं लागतं. पण हे करणं चुकीचं आहे. तुम्ही एकटे जर परमेश्वराचे आहेत तर तुम्ही याला परमेश्वर कोणतीही आपत्ती येऊ देणार नाही. लोक बोलतील तर बोलू द्या, पण तुमच्या कार्यात काही विघ्न येणार नाही. पण मानसिकतासुद्धा आपली अशी राहिली पाहिजे की आपण फक्त एकनिष्ठ कोणाचे आहेत, परमेश्वराचे. अशी मानसिकता राहणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि मानसिकतेवर सर्व काही गोष्टी, त्याच्यामध्ये थोडा जर आपला विचार बदलला, तर विचार जर निगेटिव्ह आला तर आपले विचार खराब झाले. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे त्याची कवनाही वास पाहू नये, म्हणजे देवता वास पाहत नाही. ते राखत असती, म्हणजे प्रतिकूल देवता याच्यावर लक्ष ठेवून असतात. हा परमेश्वराजवळ गेला, पण परमेश्वराच्या जवळ गेल्यानंतर या देवतेचं ऋण याला फेडायचं आहे. म्हणून देवता काय करतात, तिथं काही करू शकत नाही, पण हा कधीतरी बाहेर येईन ना, कधीतरी येणार नाही बाहेर, त्याच्या सोयीच्छेने जर आला तर आपण त्याला काय करू, विघ्न करू. म्हणून ते काय करतात की त्याची वास कवनाही पाहून प्रतिकूल देवता राखत असते. पर हा केव्हा सन्निधान टाकू येईल, हा कधी सन्निधान टाकून येतो, तरी केव्हा उल्लेख करीन, कधी चांगले खाण्याचे उल्लेख करीन, तो मनी आधाडी. पण परमेश्वर त्याला जेव्हा काही कार्यक्रमाला, कामाला धाडतो, अटणाला धाडतो, नित्यविधीला धाडतो, तेव्हा आपला अंगरखा म्हणजे स्वामी उत्तर दिशेहून अंगरखा पाठवता, हा प्रकार नाही. अंगरखा म्हणजे काय, अटनादिक्रमे आपल्या अंगरखा दे, म्हणजे वस्तुगुणाचा, परनिष्ठ आभाराचा गुण त्याच्याजवळ देतात. आणि आज्ञा हीच परमेश्वराची आज्ञा, परमेश्वराने जसं सांगितलं तसं त्यांनी जाणं, हीच त्याच्यासाठी अंगरखा आहे. पण ते जर चुकवलं तर मग मात्र देवता विघ्न केल्याशिवाय राहणार नाही ना. तोची होऊन जर बाहेर निघ, त्यांनी जर होऊन, आता एखादा आहे परमेश्वराच्या जवळ नाही, अधिकरणाच्या जवळ आहे, सन्निधान आहे, पण त्याला वाईट व्यसन आहे, कोणतं गुटख्याचं. मग तो काय करतो, पुडी आणायला अधिकरणाच्या चुपचाप जातो, आहे का नाही. पुडी खाल्ली अधिकरणाच्या चुपचाप, अधिकरणाला नाही माहीत पडलं पण देवाला तर माहीत पडलं, म्हणजे तुम्ही त्याच्या काय आले, आज्ञेचा भंग केला. म्हणून ते म्हणतात की तो अंगरखा त्याच्यासाठी. तोच जर बाहेरी निघे उल्लेख करी, तर परमेश्वर देवता त्याला काय करतात, ब्रह्मादिक देवता विघ्न करतात. अष्टभैरवाच्या देवता त्याला काय करतात, विघ्न करतात. अष्टभैरवाच्या देवता त्याला काय करतात, विघ्न करतात. घेती म्हणजे भैरवाच्या देवता विघ्न करतात. पोट फाडोनी दगड भरीती, आहे का नाही, दृष्टांत माहिती. तसा विश्व आणि चैतन्य डायरेक्ट आनंदाचा संचार करतो. तो स्वामींचं सन्निधान सोडून जातो, अपरोक्ष ज्ञानी, तर देवता तिथं त्यालासुद्धा काय करतात, विघ्न करतात. अनिष्ट सेवेत विकल्प संचरी, अनिष्ट सेवा केली, अनिष्ट म्हणजे जे देवाने सांगितलं नाही ते करणं, याला काय म्हणतात, अनिष्ट. वाईट गोष्ट करणं ते काय आहे, अनिष्ट. आणि ते जर केलं तर तो धर्मापासून जातो. तो विकाराने त्याचा जात नाही, पण विकल्पाने मात्र जातो. तो चक्राचा दंडिया असे, ऐसा त्रसला सदर्थ शरण रिगे, मग त्याशी कवनी पाहू नये. असा जर असला आणि एकनिष्ठतेने परमेश्वराला शरण रिगाला तर त्याला परमेश्वर रक्षण करतात. असा हा दंडियाचा दृष्टांत सांगितला. आता पुढचा दृष्टांत आहे अग्निसंबंधाचा. कशाचा आहे, अग्निसंबंधाचा. प्रतिकूळा पारिगावा नाही, पर मनोधर्म नेती की, तो सन्निधानी न बद्धती जैसा अग्निसंबंध. प्रतिकूल देवता विघ्न करणार नाही म्हणे स्वामींच्या जवळ, परंतु मनामध्ये जर उल्लेख झाला स्वामींच्या जवळ, जर मनोधर्म जर झाला वाईट, तर ते म्हणतात तो सन्निधानी न बद्धती. तो मनोधर्म जरी मनात झाला तर तो त्याला काही धर्माला विघातक होणार नाही. कशास्तव, जैसा अग्निसंबंधाचा, ज्याप्रमाणे अग्नीचा संबंध आहे त्याप्रमाणे.
ते म्हणतात कसा अग्नीचा दृष्टांत, अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जैसा पैरा गेल्या वातश्लेष्मा न बद्धती किंगा मंडळी. हिवाळ्याच्या दिवसात दमाचा रोग आहे, त्याला काय करावं लागते, अग्नीचा संबंध घ्यावा लागतो ना, नाही तर काय होतं, त्रास होतो, श्वासाचा त्रास होतो, कफाचा त्रास होतो. मग तो काय करतो, अग्नीचा संबंध घेतो. म्हणजे त्याला कवपर्यंत जो पहिरा गेले, आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला वातश्लेष्मा बाधणार नाही तोपर्यंत अग्नीचा संबंध करा. नाही तर अग्नीजवळ बसलं की 24 तास अग्नीजवळच बसायचं नाही. जोपर्यंत बाहेर गेल्यावर आपल्याला ते बाधणार नाही तोपर्यंत त्याचा संबंध करायचा. तैसे तोपर्यंत सन्निधान करावे, परमेश्वराचं अधिकरणाचं तोपर्यंत सन्निधान करायचं. पैरा गेल्या म्हणजे अधिकरणाच्या बाहेर, सन्निधानाच्या बाहेर गेला तर विकार विकल्प न बद्धती, विकारही बाधणार नाही, विकल्पही नाही बाधणार नाही. असन्निधानीचे पुरुष ज्ञानियाच्या जवळीक तोपर्यंत करावी, पैरा गेल्या अज्ञान अन्यथा ज्ञान. कसं आहे, ज्ञानियाची जवळीक तोपर्यंत करायची, आपली अज्ञानता अन्यथा ज्ञान न बद्धती, कौना संदेह न पडे, कोणता संदेह आपल्याला पडणार नाही. हा दृष्टांत गोसावी चांगदेव भट्टाप्रती शिंगणापुरी निरूपण केलेला आहे. याची लीळा आहे पूर्वार्ध 153, अज्ञात 138, 2 ठिकाणी आहे. पूर्वार्ध 153 जाडी परित्याग, एक लीळा घेऊ आपण. जाडी परित्याग. स्वामी चक्रहंस हिवाळ्यातही परिभ्रमण करायचे. सकाळी हिवाळ्यात थंडी वाजते, मग बाईसा काय करायची, जाडी राहते, जाडी म्हणजे उपरणं किंवा काहीतरी, त्याचा कोंगता म्हणजे फेट्यासारखा प्रकार, तो करायची आणि स्वामींच्या मुकुटावर घालायची, म्हणजे थंडी वाजू नये डोक्याला. परंतु कोपर्यंत त्या कोंगत्याचा संबंध कोपर्यंत करावा, जोपर्यंत ऊन निघत नाही तोपर्यंत. स्वेटर घालावं हिवाळ्यात, पण कुठपर्यंत, जोपर्यंत ऊन निघत नाही. एकदा ऊन जर निघालं आणि स्वेटरही घातलं तर काय होतं, चटके लागतात. हो, त्या स्वेटरमधून अंगाला काय लागतात, चटके लागतात. तेव्हा ते म्हणतात की तशा प्रकारचा स्वामींना ते घालायची पण काढायची आठवण ठेवायची. स्वामी काय करायचे, अशी मुनकी हलावते पण बाईसाला सांगायचे नाही काढ, अशी मुनकी हलायचे पण सांगायचे नाही काढ. मग एकदा हलवता तो कोंगताचा हे काय काला खाली पडला. स्वामी चांगदेव भट्टाला म्हणतात, करा घडी याची आणि तुमच्याजवळ ठेवा. म्हणजे जो तेव्हा स्वामी सांगतात अग्नीचा संबंध तोपर्यंत करा, इतका बी नाही करायचा मला थंडी हो हा असं बी नाही, जोपर्यंत अग्नीचा संबंध होत नाही. आता अग्नीचा म्हणजे हिवाळा असला 8-9 वाजले आणि बाहेर गेलं की आपल्याला थंडी वाजत नाही, पण काहीला 24 तास वाजते, असे बी आहे. परंतु हा ज्याचं दष्टपुष्ट शरीर आहे त्याला काही वाजत नाही, त्यांनी तोपर्यंत त्याचा संबंध करावा जोपर्यंत आपल्याला सर्दी वाजते, थंडी वाजते तोपर्यंत. एकदा तो झाला की मग त्याचा करायचा नाही. याचा आता आपल्याला लापणिक आहे. प्रतिकुळा या रिगावा नाही पर मनोधर्मने, वाचला आपण लापणिक. आता अन्वय, अग्निचेनी संबंधे वातश्लेष्मा न बद्धती किंगा मंडळिका. कशास्तव, या दृष्टांताच्या प्रमाणे, या दृष्टांताप्रमाणे. परमेश्वर परायणाचेनी संबंधे सुख श्रेय ज्ञान हे तिन्ही होती, या दृष्टांताप्रमाणे. हेऊन कमनाचे घर न रिगे आपणची याचे घर रिगेजे. कशास्तव, या दृष्टांताच्या प्रमाणे. अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा, अर्थ सांगतात आता. अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा म्हणजे ते म्हणतात अग्नी म्हणजे परमेश्वर, अधिकरण हे काय आहे, अग्नी आहे. यांचा संबंध कोटपर्यंत, वचन सेवा दास्य निरोपण हे सर्व काय आहे, अग्नी आहे. यांचा संबंध तोपर्यंत करावा जो पैरा गेलिया. पैरा गेलिया म्हणजे अधिकरणाच्या वचनाच्या सन्निधानातून जर बाहेर गेले तर वातश्लेष्मा न बद्धती म्हणजे रजस्तमे अज्ञानता आपल्याला बाध. आपण इतकं पक्क व्हायचं अधिकरणाच्या सन्निधानी, परमेश्वराच्या सन्निधानी, वचनाच्या सन्निधानी इतकं पक्क व्हायचं की आपण जर बाहेर गेलो
तरीही बाहेरच्या वातावरणाचा आपल्यावर फरक नाही पडला पाहिजे. त्या रजाचा, तमाचा, अज्ञानतेचा, अन्यथा ज्ञानाचा, जे ज्ञान आहे ते ज्ञानच, नाही तर लोक अन्यथा ज्ञानाने हे करतात. आपण त्याच्यामध्ये सामील व्हायचं नाही. संदेह बाधत नाही. जोपर्यंत संदेह बाधत नाही तोपर्यंत संबंध करावाची. जोपर्यंत आपले अज्ञानता, आपण इतकं परिपक्व व्हायचे, इतकं परिपक्व व्हायचं अधिकरणाच्या सन्निधान. जर आपण बाहेर गेलो तरी आपल्याला कोणीही काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. नाही तर प्रकार काय होतो, आपण मानवपंथाचे, का हो तुम्ही प्रसाद का खात नाही, आम्हाला चालतच नाही, आम्हाला हे उत्तर नाही. हे उत्तर देऊन त्याचं समाधान होईल का? पुढीलाचं समाधान होईल. तुम्ही प्रसाद का खात नाही, आम्हाला ते चालत म्हणतात ना लोक, असं हे उत्तर नाही त्याचं. आणि मग ते बोलले की ते नाराज होता, कसं काय तुम्हाला चालत नाही, हेच आमचं चालतं तुम्हाला, तुमचं आम्हाला चालत नाही. अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात. हा म्हणतो जाऊ दे बा, त्याच्यापेक्षा खाऊन घेतलेलं काय झालं, मोकळं झालं. अग्नीचा संबंध काय खड्ड्यात गेला, खाऊन घेऊ, बळबळ तर मिटून जाईल. हा झाला अपूर्ण, हा झाला अपूर्ण. पण जो पूर्णत्वाचा आहे तो काय सांगतो की आम्हाला चालत नाही असं नाही. आम्ही काय आहे, आम्ही ज्या अवताराची भक्ती करतो त्या अवताराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अवताराचा प्रसाद आम्ही खात नाही. एकनिष्ठतेने आम्ही त्या परमेश्वराचं पूजन करतो, म्हणून त्याचीच भक्ती करतो, म्हणून त्याचंच खायचं. तुमच्या देवी देवताची आम्ही भक्ती करत नाही. मानतो आम्ही देवी आहेत, देवता आहेत, त्यांच्या ठिकाणी पंचप्रकार आहे, पण आम्ही त्यांचं पूजनीय नाही, ते आम्हाला वंदनीय नाही. त्या आम्ही फक्त त्या श्रेष्ठ त्यांच्या श्रेष्ठताने मानतो. परंतु आमचा भाव, श्रद्धा सर्व या परमेश्वरावरच आहे, त्याच्यामुळं आम्ही त्याचंच खाणार. जसं संसारातलं उदाहरण द्यायचं, पती पत्नीचं. पत्नी कोणाचं उष्ट खाते, एक तर आपल्या पोराचं खाते, नाही तर नवऱ्याचं खाते. शेजारच्या माणसाचं जर त्या बाईला उष्ट आणून दिलं तर सांगा तुम्ही. लोक म्हणतात ना काही हरकत नाही, चाल त्यांना म्हणा. शेजारच्या बाईला एखाद्या शेजारच्या माणसाचं उष्ट आणून दिलं तर खाईन का खाणार नाही? तिची श्रद्धाच नाही नव्ह त्याच्यावर, कशी खाईन? श्रद्धाच नाही. याच्या ठिकाणी सर्वस्व दिलाय तिने, म्हणून याचंच खाईन. तसं परमेश्वराचं किंवा परमेश्वराच्या मार्गाचं जर आपण उष्ट खाल्लं तर त्याच्यात दोष लागत नाही. इतका दृढ झाला पाहिजे, अग्नीचा संबंध झाला पाहिजे, तर तो माणूस टिकू शकतो. नाही तर मग आम्ही उपदेश घेतला, काय आम्हाला माहीत नाही. उपदेश का घेतला? आमची परंपरा चालत आली. परंपरा का चालत आली? ते काय आहे, पानं पळत नाही दारी. पानं पळत नाही म्हणजे पात्र, दसक्रिया ज्याला म्हणतात, ते घेत नाही, म्हणून आम्ही घेऊन टाकतो. हे चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात अग्नीचा संबंध इतका चांगला आला पाहिजे, इतकं दृढ झाला पाहिजे की आपल्याला बोलता आलं पाहिजे पुढीलाशी, की बरोबर तो काय झाला पाहिजे, चूप झाला पाहिजे. हा असा अधिकरणाच्या वचनाच्या सन्निधानी असले तर तुमची या अग्नीच्या संबंधाने इतकी हे होईल की तुम्हाला वात आणि कप बाहेर गेल्यावर बाधणार नाही. पुढे वटरोपाचा पुढचा दृष्टांत काय? वटरोपाचा. लापणिक. या परी राखिले ज्ञान जारठ्य झाल्या, कायशेनी नव्हते जैसा वटरोपाचा. या परी राखिले ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान आपल्या अंतःकरणात राखलं, जारठ्य झालं. एकदा जरट झाला माणूस परमेश्वराच्या भक्तीवर आता आमच्यासारख्याला किती प्रसंग आला तर आम्ही त्याला बळी पडणार, याला म्हणतात जरट हटव. त्याला कळतं सर्व, काय नाही. आमच्यावर किती प्रसंग आले कोणत्याही प्रकारचे, तर आम्ही त्याच्या ठिकाणी जाणार नाही, ते स्वीकारणार नाही. काहीशे नव्हते जैसा वटरोपाचा. कशाचा आहे? वटरोप म्हणजे वटवृक्षाचं रोप. आणि त्याचं लहानपणी काय करावं लागतं? जतन करावं लागतं. आता दृष्टांत येईनच. वटरोपाचा वटाचे रोप असे माहीत आहे ना, वडाचं झाड राहतं, ते रोप असतं. ते जर लहानपणी लावलं एवढं असलं तर शेडिया मेंढियाच्या खुर रवी जाय. शेडिया मेंढियाच्या खुराच्या आवाजाने सुद्धा ते काय होतं, जळून जाते, किंवा त्याच्यावर पाय दिला तर ते मोडून तुकडे होऊन जातात. पण एखादा एक माणूस त्याला काय करतो, त्या भोवती खूप काठी करी
कुठपर्यंत? ते मोठं होईपर्यंत. कूप काठी करतो करी आळे करी पाणी घालतो आणि मग ते प्रौढाते पावी, ते काय होतं, मोठं वाढायला लागतं आणि थोर वट होई, त्याचा वट वृक्ष होतो. आणि हत्तीने बी त्याला धडक मारली नंतर, त्या वटाला जर हत्तीने बी धडक मारली तर वटाचं काही होऊ शकत नाही. इतकं मजबूत ते काय होऊन जातं, वटाचं झाड होतं. पण लहानपणी त्याचं काय केलं, संरक्षण केलं गेलं. ते खूप काठी केली, आळी घातली म्हणून ते असं झालं. हस्तीचा वेंज झाला तरी बी ते जात नाही. हस्तीचा घंटा बांधला, 100 हत्ती बी आले आणि त्याला धडक मारली तर काही होत नाही. असे बी वृक्ष आहेत. तैसे जीवास कोमळ ज्ञानी विखो विघ्न. तशा प्रकारे शब्दज्ञानामध्ये आपण ज्या भक्तीमध्ये आता बसलेलो आहे याच्यामध्ये आपल्याला विघ्न होतात, आहे का नाही. परंतु कांजी विघ्न, नित्यविधी विघ्न, निमित्तविधी राखल्या जरट झाल्या, रस शेविल्या नवचे. निमित्तविधीमध्ये जर राहिले तुम्ही, निमित्तविधी म्हणजे मार्गाच्या सन्निधानी किंवा अधिकरणाच्या सन्निधानी तुम्ही जर राहिले, तुम्ही जर जरट झाले तर तुम्ही काही केलं, 10 हत्तींनी तुम्हाला धडक मारली तर तुमचं काही होणार नाही. हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती बेलवपुरी असन्निधान धर्म चर्चा गा म्हणितले वर निरोपला. बेलापूरला असन्निधान धर्म जिज्ञासागा असं प्रकारचं स्वामींनी सांगितलं. तेव्हा हा दृष्टांत काय केलेला आहे, निरूपण केलेला आहे. उत्तरार्ध 595 नंबरची लीळा आहे, भट्टा असन्निधान धर्म निरूपण. स्वामी बेलापूरला होते. महाराष्ट्रातलं स्वामीचं शेवटचं गाव काय आहे, बेलापूर. बेलापूरहून स्वामी जो महाराष्ट्रातून गेले तर परत अद्यापपर्यंत आलेले नाही. आणि या बेलापूरला स्वामींचा मुक्काम असताना स्वामी बसलेले आहेत, माईमभट्ट बसलेले आहे, भट्टवास बसलेले आहे. जी असन्निधानी, स्वामी म्हणतात भट्टो असन्निधानी धर्म जिज्ञासा. आम्ही गेल्यानंतर धर्म तुम्ही काय करा, जिज्ञासा ऐका कसं होईल. तर म्हणतो जी देवी होईन काही धर्म असे, तुम्ही गेल्यावर कशाचा धर्म गिर्म. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण हे असे तयार अक्ष आम्ही गेलो म्हणजे आम्ही काहीतरी इथं ठेवून जाणार आहे, नुसते जाणार नाही. आम्हाला अनंत जीवाचा काय करायचा आहे, उद्धार करायचा आहे. हे असे तयार अक्षर. म्हणून स्वामींनी तेव्हा वटरोपाचा काय केला, दृष्टांत दिला आणि सांगितलं की अरे असन्निधानीसुद्धा प्रेम होतं. तर म्हणतो जी शक्य नाही, ही गोष्ट देव होत नाही असन्निधानी. स्वामी तेव्हा माईमभट्ट म्हणतात अरे स्वामी शक्य तेच निरोपती, अशक्य काही निरोपणारच नाही. जे होईल ते निरोपते ना, अशक्य काही निरोपणार आहे का, असं माईमभट्टाने भट्टोबासाला समजवलं. ऐकायचं खरं. स्वामींनी निरोपण केलं, सन्निधानीचे वचनं सांगितले, वचनं ऐकतायत. परंतु काही डोक्याच्या वर गेली पोथी की काय करतो माणूस, कोणी काळी करतो, कोणी हे करतो, कोणी त्याची पडतो, कोणी खळा मारतो, ऐका नाही, अशा प्रकारचे उद्योग करतात. भट्टोबाज बी काय करायला लागले, खाली मान घातली नाही, काळी घेतली नाही, असे कर. स्वामी म्हणतात भट्टो हाती काढी धरी जे आई आधे करून काय विकारायचे की काय करता तुम्ही. आम्ही निरोपण करतो आणि तुम्ही काळ्या ऐकता. ऑनलाईनवर कोणाला जास्त डोक्याच्या वर गेलं की कोण काय करत नाही हे आम्हाला दिसत नाही. हां, म्हणून भट्टोबाज ते म्हणतात समजलं नाही की बंद करून झोपून जातात. काय करावं काही कळालंच नाही, म्हणून काय केलं आम्ही, बंद केलं आणि झोपून राहिलं. असं जमणार नाही. भट्टोबासाला सारखं करू नका. भट्टोबासाला स्वामींनी समजवलं आणि स्वामींनी सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि असन्निधानीचे धर्म स्वामींनी त्या ठिकाणी काय केलेले आहे, कोणाला, भट्टोबासाला निमित्त करून, माईमभट्टाला निमित्त करून सांगितलेले आहेत. असा हा दृष्टांतची लीळा आपण सांगितली. आता वटरोपाचा लापणिक झालेला आहे. आता आपल्याला आता अन्वय, कोमळ ज्ञानी आचार्य इंद्रिय धर्म पातळ होती, अपरोक्ष दशी जाती. कशास्तव, वटरोपाच्या दृष्टांताप्रमाणे. देशाच्या शेवटी झाडातळी जन्मक्षेपी शर्दितान्न भोजन करी, हा टावेरी घृणा जिंतली पर सेवेत येवपर्यंत मिळला. कशातव, वटरोपाच्या दृष्टांताप्रमाणे. मंडळिका तुम्ही भाजीची अशी आजाल, देठावूनसुद्धा धर्मापासून चालले असाल. वानरेस तसे नाही, रस पिती आणि उडून जाती. म्हणजे काय खाल्लं हेही त्यांच्या लक्षात राहत नव्हतं.
भिक्षे पडला हाती घे, भिक्षेला पडलं ते घ्यायचं आणि ते खायचं. वट रोपाच्या दृष्टांताप्रमाणे. वट असे तो वटाचा न्याय का दिला? वटाचाच का न्याय दिला? एखादा कपाशीचा द्यायला पाहिजे होता, एखादा ज्वारीच्या दांड्याचा द्यायला पाहिजे होता, एखादा भैमुगाचा द्यायला पाहिजे होता, एखादा उलटाचा द्यायला पाहिजे होता, एखादा आता सर्व धंदे चालू आहे ते सांगतो मुगाचाच द्यायला पाहिजे होता. सर्व आता उद्योग लोकांचे चालू आहे, त्याच्यामुळे दिवसभर काय होतात, थकून जातात. संध्याकाळ झाली, पोथीचा टाईम झाला की झोपून जातात. झोपणं आवश्यक आहे, शरीराला खूप महत्त्वाचं आहे झोप. आणि सकाळी उठून परत तोच खेळ, डोंबारी राहतो, दन 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 गुरगुळ वाजवतो, साप दाखवतो, अमुक दाखवतो, पैसा जमा करतो, सकाळी उठून परत तोच खेळ. म्हणजे या खेळात आपल्याला काय करायचं आहे, परत 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 या संसाराच्या खेळात आपल्याला फसायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, काही लोक 1 दिवस येतात, 2 दिवस येतात, नंतर काय होतात, नाही झोप महत्त्वाची आहे. अनेक डोकं दुखतं, पाय दुखतं, अंग दुखतं, पाठ दुखते, कान दुखतो. माझे तर डोळे बी दुखत होते आज, पण कसं काय करावं बुवा, पोथी करावं का नाही, पण म्हटलं करून टाकलं. लोक म्हणतील यांचे बी डोळे दुखायला लागले म्हणून आज करायला लागलो. अशा प्रकारची कंडिशन आहे बाबा. म्हणून हा दररोजचा खेळ बंद करण्यासाठी तर हे पोथी लावली आहे, दृष्टांत लावले. म्हणून ते म्हणतात की कौनी वटाचा न्याय दिला. वटच का, तर हा वट वृक्षा मजबूत आणि दीर्घ आहे. याच्यासारखा दीर्घ आयुष्य कोणाला नाही आणि याच्यासारखा मजबूत कोणाला. व वृक्ष किती बी वादळ आलं तर सहसा वडाचं झाड पडत नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा तो, म्हणून काय दिला, वट दिला. तैसे वटस्थानी हा अनुसरला पुरुष, हा परमेश्वराला शरण निघाला पुरुष. रोपस्थानी अनुसरण, ज्ञानशक्ती भूमिस्थानी स्वरूपीचा सर्वाधिकार. जमीनस्थानी काय आहे, याचा अधिकार आहे. शेडिया मेंढियाच्या खुररवी जाई, म्हणजे झंकाराने, नुसत्या आवाजाने सुद्धा ते काय होतं, कोंब जळून जातो. तसंच सिद्धांती शेडीस्थानी विकार आणि मेंढीस्थानी काय सांगितला, विकल्प, असे 2 न्याय दिले. तर शेडी आणि मेंढी दोनच का सांगितले? कुत्रं, गाय, बैल, डोकर, बाकीचे का सांगितले नाही? शेळीच का सांगितली, मेंढीच का सांगितली? या दोघांच्या याच्यामध्ये आपण कधी विशेषता पाहिली का? कोणाला माहीत आहे का शेळी आणि मेंढीमध्ये काय फरक आहे? शेळी आणि मेंढीमध्ये खूप मोठा फरक आहे की शेळी वरवरचे पानं खाते झाडाचे. किंवा शेळी सोडली, बकऱ्या सोडल्या की वरवरचे शेंडे काय करतात, खालचं पाहत नाही. कोणतंच झाड ते खालचं खाणार नाही, ते खातात फक्त पाहिलं. हे नक्की आहे? नाही तर शेळ्यावाल्याला विचारून घ्या उद्या की घे. आणि मेंढीचं जर पाहिलं तर मेंढी मुळापासून उपळून खाते. मेंढी जमीनमधलं उपळून काय करते, खाऊन घेते. म्हणून शेळी आणि मेंढीमध्ये फरक आहे. म्हणून काय सांगितलं, शेळी मेंढी आणि मेंढीमध्ये फरक आहे. तशा प्रकारे जीव हा रसरूपतेच्या उल्लेखाने विकाराने धर्मापासून जाऊ शकत नाही. परंतु विकल्पाचा जर हवाई लागली, म्हणजे देवता भक्तीची हवाई लागली, तर त्याला मेंढीचा न्याय. मुळासकट तो धर्मापासून निघून जातो, हा वरवर जातो, परत येऊ शकतो. पण मेंढीनी खाल्लेलं झाड परत येत नाही. तशा प्रकारचं मेंढी स्थानिक आहे. विकल्पाने गेलेला पुरुष परत धर्मापाशी येत नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारचे 2 दृष्टांत 2 याच्यासाठी दिलेले आहे. तर मेंढी मुळापासून उपळून खाते, तसा विकल्पाचा प्रथम पुरुष धर्मापासून जातो. ते म्हणतात शेळी स्थानी अहंता ममता, मेंढी स्थानी राग द्वेष. आणि काय आहे, एखादा एक परमेश्वर त्या ते कूपकाठी करी, त्याला रक्षणासाठी काय करतो, कूपकाठी, त्याला कंपाऊंड म्हणतो आपण. कूप म्हणजे बाभळीचे काटे आहे का नाही, आणि काठी म्हणजे बोराठी. कूपकाठी याच्यात बी फरक आहे. कूप म्हणजे कसे आहे, बाभळीचे काटे, आणि काठी म्हणजे बोराठी. दोन्हीमध्ये फरक आहे का नाही? कशात? कूप आणि काठीमध्ये. कूप कशाचं हे सांगितलं, बाभळीचे काटे. बाभळीच्या काट्याचंही कुंपावण होतं. आणि काठी म्हणजे काय आहे, बोरीचे झाडं, त्याचंही काय होतं, कंपाऊंड होतं. म्हणून कूप काठी. शेतकरी कूप बाजूने करतो
तर दरवाजाला बोराटी कर लावतो. शेतकरी जो आहे तो शेताला कंपाऊंड करायचं असलं तर तो काय करतो, शेतकरी कूप बाजूने करतो. कूप म्हणजे बाभळीचे कंपाऊंड, आणि गेट मात्र बोराटीचं करतो. त्याला खूप काटे कठीण राहतं. बोराटीला जो झापाटा करतात तुम्ही, त्याला बोराटीचा जर केला तर काढू शकत नाही. म्हणजे काढले की हातामध्ये 2-4 काटे तर टुचून मोकळे होताच. म्हणून त्याच्या म्हणतात कूप काठी. अशा प्रकारचा तो करतो. तसं काठी म्हणजे विरुद्ध अस्तेपरीचा आचार, कूप म्हणजे अस्तिपरीचा आचार. कूप म्हणजे नित्यविधी, काठी म्हणजे निमित्तविधी. आळेकरी म्हणजे खड्डा करतो. आळेकरी म्हणजे काय करतो, खड्डा करतो. तसा सर्वाधिकार जीवाचा हा त्या ठिकाणी आहे. 7 अधिकार जीवाचे, 14 अधिकार ईश्वराचे, असे 14 आणि 7 21 अधिकार जेव्हा एकत्र आले की परमेश्वर जीवाला परमेश्वराचं ज्ञान देतात. तोपर्यंत देऊ शकत नाही. उपलक्षणे उत्तम पदार्थ आले आहे धर्मापासून जात. आणि असा पक्का झाला हा धर्माला की जसा कूपकाठी ती हे केल्यानंतर ते झाड मोठं झालं की ते कूपकाठीची काही गरज नाही, तसा हा पूर्ण असा घनिष्ठ पक्का झाला ज्ञानाने की याला कितीही विखो पदार्थ खाल्ले तर मनावर काही परिणाम होत नाही. तो एकनिष्ठ परमेश्वराशीच राहणार. तशी सिद्धांती अष्टभोग जरी प्राप्त झाले तर हा धर्मापासून जात नाही. हा दृष्टांत वटरोपाचा स्वामी चक्रांनी या ठिकाणी सांगितले.